खोबऱ्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत। पाववाटी खोबरं इथे मी घेतलंय। आता ते आपण व्यवस्थित खमंग असं भाजून घेऊया। अशा पद्धतीने जर का तुम्हाला भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही ती पूर्ण पाववाटी जी असेल ती गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊ शकता, त्याने देखील स्वाद छान येतो। आता असं खमंग असं खोबरं भाजत आलं की नंतर आपण ते काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये आता इथे मी साधारणतः 2 चमचे इतकं तेल घालून घेते। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा जो उभा पातळ चिरून घेतलाय, अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कांदा झाला की नंतर आपण त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलाय तो घालून घेऊ आणि तो देखील आपण परतून घेणार आहोत। आता 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला लसूण आणि आलं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर साधारणतः एक मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले ते ह्यामध्ये घालून घेऊया। ते देखील आपण थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता हे पूर्णतः थंड करून नंतर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये आता मी इथे 1 ते 1.5 पळी इतकं तेल घालून घेते। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं तर त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमची जिरं आणि थोडंसं हिंग आपण घालून घेऊयात। मोहरी छान तडतडली की नंतर आपण जे वाटण करून घेतले कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं ते ह्यामध्ये घालून छान परतून घेऊ। 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण तेलामध्ये असंच परतून घ्यायचं आहे। जेवढं आपण वाटण छान भाजू तितकंच त्या भाजीची टेस्ट अजून वाढते। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात। इथे मी अर्धी चमची धणे पावडर, अर्धी चमची हळद, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, तसेच अर्धी चमची चिकन मसाला घालते। तुमच्याकडे जर का चिकन मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला इथे वापरू शकता। तसेच अगदी पाव चमची इतकं मी ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते। तुम्ही इथे चिकन मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण देखील वाढवू शकता आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ह्या वाटणातून तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे वाटण छान मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकतात वाटणातून तेल सेपरेट व्हायला लागले म्हणजे वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। साधारणतः इथे मी 3 ते 4 कप इतकं गरम पाणी घालून घेते। छान 7 ते 8 मिनिटं उकळी काढून झाल्या। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर टाकूया।